टोचत बिचत नाही ना? भूक वगैरे लागली तर सांग हा. ताटा आणलेलीच आहेत, जेवायला वाढेल. कमळी, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा तू मला अत्यंत मूर्ख, बिंडोक वाटलीस. पण तू आहेस हुशार, अभ्यासात हुशार आहेस तू, पण व्यवहार ज्ञान शून्य. मूर्ख आहेस तू, मूर्ख. माती खातीस तू, खातेच माती, आणि या सगळ्यांना सुद्धा माती खायला लावतेस. बिंडोक रे सगळे. मेंढर आहे ती, मेंढर. समोरचा खड्ड्यात पडतोच आहे, आणि हे मागे आहेतच तयार डोळ्याला पट्टी बांधून खड्ड्यात पडायला. माझं आणि त्यांचं सोडा हो. खरं तुम्हाला इथे येऊन सारखं सारखं माझ्यासमोर माझ्याशी बोलायला लागतंय. ह्यावरनच कळतंय का कोण खड्ड्यात जाणार आहेत. हसायला येते फार. एक ना डॅनिश फिलॉसॉफर आहे. आता तुम्हा सगळ्यांचं वाचन किती आहे मला माहित नाही, पण त्या डॅनिश फिलॉसॉफरचं, सोरेन किर्केगार्ड या नावाचा तो लेखक आहे, त्याचं एक फार फेमस वाक्य आहे. देर आर टू वेज टू बी फूल्ड. वन इज टू बिलीव्ह व्हॉट इज इन ट्रू, अँड द अदर इज टू रिफ्यूज टू बिलीव्ह व्हॉट इज ट्रू. कळलं का? मूर्ख. मूर्ख ठरण्याचे दोन मार्ग आहेत असं त्याचं म्हणणं आहे. ते कुठले आहेत? पहिला, जे सत्य नाही त्यावर विश्वास ठेवणे, आणि दुसरा, जे सत्य आहे त्यावरती विश्वास ठेवण्यास नकार देणे. अशी गत झाली आहे तुम्हा सगळ्यांची. नाही सुधारायचं तुम्ही. असो, तुमच्यासाठी एक गंमत आणली. द्या, खडू द्या. तर कमळी, हा तुझा आरसा. आरसा म्हणजे काय? बेसिकली हा तुझा हे तुझं मार्कशीट बरं का. रोज ह्याच्यावरती मार्क लिहायचे तुझे. ही तुझी टीम ना. बळसंख्या किती? 1 2 3 4 5 एवढेच आहेत ना तुझ्या पाठीशी? हरकत नाही. आपण एक गेम खेळूया. या ब्लॅकबोर्डवरती तू रोज आता जितके दिवस इथे बसशील त्या दिवसाच्या शेवटी मार्क लिहायचे, तुझे आणि माझे. बघूया कोण टिकतंय. ज्या दिवशी तुमच्या विरोधात उभारलो की नाही, त्या दिवसापासूनच तुमच्या पराभवाला सुरुवात झाली. आणि हे आता तुम्ही जे काय प्रयत्न करताय की नाही, ते म्हणजे ते पराभव लपवण्याची धडपड.